नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित, त्यात पाठ 13वा अपूर्णांक। त्यात पाठाच्या सुरुवातीला भरपूर माहिती दिलेली आहे, ती काळजीपूर्वक व्यवस्थित समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे। ते जर तुम्हाला कळलं तरच तुम्हाला या टॉपिक मध्ये काय सांगितलेले आहे ते प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्हाला कळेल, नाहीतर कळणार नाही। यात एकूण 25 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी आज आपण 13 प्रश्न सोडवून घेऊया, उर्वरित प्रश्न उद्या पाहूया। तर त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया। 8/19 हा अपूर्णांक अंकात कसा लिहितात? आता 8 वरचा अंक असतो अंश आणि खालचा असतो छेद, हे तुम्हाला माहित आहे। मग यापैकी आपल्याला काय सांगितले? 8 हा 8 वरती आणि छेद म्हणजे खालचा 19 म्हणजे 19, मग हा झाला 19। मग ह्या ठिकाणी असं पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे दुसरा। 11/17 या अपूर्णांकांचे पुढील पैकी कोणते वाचन योग्य आहे? मग 11/17 हे पण बरोबर आहे, 11/17 हे पण बरोबर आहे, कारण वरती 11 असतो, छेद 17। 11/17 मग 11/17 याचं पण असंही वाचन केलं जात असतं, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 येईल, कारण का सर्व पर्याय बरोबर आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला एकच गोल भरायचा असतो, म्हणून 4 नंबरचा गोल भरायचा, सर्व पर्याय बरोबर। पुढचा प्रश्न आहे तिसरा। आकृतीमधील रेखांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? मग ह्या ठिकाणी अपूर्णांकाने आपल्याला दाखवायचं आहे। मग 1 2 3 4 5 एकूण याचे किती भाग केलेले आहेत? 5। आता 5 पैकी किती भाग रंगवलेले आहेत? मग 1 आणि 2 भाग रंगवले म्हणून ते वरती लिहूया। हे लिखाण कुठे दिलेलं आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून त्याचं योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे चौथा। आकृतीमधील छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? न केलेला, तुमचं वाचन करताना व्यवस्थित बारीक लक्ष असलं पाहिजे। आता न केलेला म्हणजे न रंगवलेला भाग शोधायचा आहे। सुरुवातीला किती भाग आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8। आता या ठिकाणी एकूण भाग मिळाले आपल्याला 8, त्यापैकी न रंगवलेले, मग न रंगवलेले किती आहेत? 1 2 3 4 आणि 5, न रंगवलेले 5। मग ह्या पद्धतीचं 5/8 कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 1 मध्ये। पुढचा प्रश्न आहे पाचवा। आकृतीतील छायांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? छायांकित म्हणजेच रंगवलेला। मग या ठिकाणी एकूण किती आहे? तर या ठिकाणी बैठल्याशाने आपल्याला कळत असेल विद्यार्थी मित्रांनो की खाली जो छेद आहे तो 15 येणार आहे। मग आता रंगवलेले शोधा। 1 2 3 4 5 6 7 भाग रंगवलेले, मग 7/15 पर्याय क्रमांक 2, 7/15। पुढचा प्रश्न आहे 6वा। एका वस्तूचे 3 समान भाग केले, प्रत्येक भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? आता एका वस्तूचे 3 भाग करायचे, मग समजून घ्या हा वर्तुळ आहे, वर्तुळाचे 3 भाग करूया। तर हा प्रत्येक भाग 1 2 3, आता भाग आहे 3 आणि एक भाग दर्शवायचा आहे, मग हा भाग दर्शवला तर 1/3 1/3 ह्या पद्धतीने आपण ते दर्शवू। मग असं कुठं दिसतंय? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये 1/3। पुढचा आहे प्रश्न 7वा। यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता सर्वात मोठा अपूर्णांक, तुमचं लक्ष जर व्यवस्थित असेल पुस्तकात किंवा बोर्डाकडे, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, काय जाणवतंय की यांचे जे अंश आहेत ते काय आहेत? सारखे आहेत। आणि पाठाच्या सुरुवातीला माहिती दिलेली आहे की ज्या वेळेस अंश
सारखे असतील त्यावेळेस ज्याचा छेद, काय सांगतोय मी, ज्याचा छेद मोठा तो काय असतो, छोटा. ज्याचा छेद मोठा ती संख्या असते छोटी. या ठिकाणी 1/9 हा काय दिसतोय, मोठा. छेद मोठा म्हणून तो काय आला, छोटा. मग काय सांगले, सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, जो छोटा तो मोठा. म्हणून या ठिकाणी 1/3 सगळ्यांपेक्षा काय, छोटा, आणि जो छोटा, जो लहान तो मोठा. मग ज्याचा छेद, पुन्हा पुन्हा ते सांगतोय कारण का तुमच्या लक्षात यावं म्हणून, ज्याचा छेद छोटा तो मोठा. पण केव्हा, ज्या वेळेस सर्वांचे अंश सारखे असतील तेव्हा. म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 8वा. यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता सर्वात लहान या ठिकाणी बघितल्या क्षणी तुम्हाला कळत असेल की सर्वांचे छेद काय आहे, सारखे. ज्या वेळेस सर्वांचे छेद सारखे असतात त्यावेळेस ज्यांचा अंश मोठा तो मोठा. मग आता काय सांगितलं आपल्याला, लहान शोधायला सांगितलंय. मग याचा लहान काय आहे, 311. मग 311 लहान म्हणजे हा काय आला, लहान. मग पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश छोटा तो छोटा. पण केव्हा, जेव्हा छेद सारखे असतील त्यावेळेला. पुढचा प्रश्न आहे 9वा. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण येणारे व्हिडिओ पण तितकेच महत्वाचे आहे. तर चौकटीतील योग्य संख्या कोणती. आता चौकटीत या ठिकाणी आपल्याला योग्य संख्या शोधायची आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे, बाण इकडे दाखवलेला आहे, म्हणजेच काय, ही संख्या मोठी. मग तुम्हाला आता मागच्या प्रश्नात सांगितलं मी, 8व्या प्रश्नात, की ज्या वेळेस छेद सारखे असतील त्यावेळेस ज्याचा अंश मोठा तो मोठा आणि ज्याचा अंश छोटा तो छोटा. मग आता या ठिकाणी काय आहे, ही संख्या आपल्याला मोठी दाखवायची आहे, म्हणजे 13 पेक्षा लहान संख्या असली पाहिजे. हे 13 पेक्षा काय आहे, मोठी म्हणून येणार नाही, ही पण येणार नाही. ही जर घेतली तर त्या ठिकाणी बरोबरची खूण असली पाहिजे होती, पण ती नाही म्हणून हे पण येणार नाही. उरला काय पर्याय, 1, 12. ज्या वेळेस इथं 12 घेणार त्यावेळेस याच्यापेक्षा ही संख्या मोठी दर्शवता येईल, कारण ही संख्या आपल्याला काय दर्शवायची आहे, मोठी. पुढचा प्रश्न आहे 10वा. या अपूर्णांकाचा चढता क्रम कोणता. आता चढता क्रम मांडायचा आहे. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असेल की सर्वांचे छेद काय आहेत, सारखे. मग छेद जर सारखे असतील तर आता अंश बघा, चढता क्रम मांडणी करत असताना अगोदर छोटी, त्यावर मोठी, नंतर मोठी, या पद्धतीने संख्यांची मांडणी करावी लागते. मग या ठिकाणी सगळ्यात लहान 6. मग 6 पेक्षा मोठा अंक कोणता आहे, 11. 11 पेक्षा मोठा 15 आणि शेवटी 21. खाली सगळ्यांच्या काय येणार आहे, 23. मग ह्या पद्धतीने मांडणी केलेली आपल्याला कुठे दिसतंय, पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, पर्याय क्रमांक 2 यस, 6, 11, 15 आणि 21. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 11वा. या अपूर्णांकांचा उतरता क्रम कोणता. आता उतरता क्रम मांडणी करत असताना सुरुवातीला संख्या मोठी, छोटी, छोटी, ह्या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर नुसार. मग ह्या ठिकाणी काय लक्षात येत आहे तुमचा, यांचे जे अंश आहेत ते सारखे आहेत. ज्यावेळेस अंश सारखे असतील अशा वेळेला ज्याचा छेद लहान तो मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो लहान. या ठिकाणी उतरता क्रम. मग सुरुवातीला काय असला पाहिजे, मोठा. मग याचाच मोठा 7/11, कारण त्याचा छेद काय आहे, लहान, म्हणजे तो मोठा.
इथं आहे, इथं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 गेला, पर्याय क्रमांक 2 गेला. आता 1 आणि 4 उरले. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, याच्यापेक्षा मोठी संख्या ही याच्यापेक्षा ही मोठी आहे का, नाही. उतरता क्रम दाखवताना छोटी संख्या असते, मोठी छोटी छोटी. इथं काय दाखवलेलं आहे, याच्यापेक्षा ही मोठी, याच्यापेक्षा ही मोठी, म्हणजे हे पण चुकीचं आहे. म्हणजे तुमचं हे जे निरीक्षण आहे, ती निरीक्षण क्षमता जर वाढवली तर लगेच क्विकली तुम्हाला उत्तर मिळत असतील. म्हणजे उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4. कारण 7/11 याच्यापेक्षा मोठा, 7/13 पेक्षा हा मोठा आणि 7/15 पेक्षा हा मोठा, म्हणजे हा झाला उतरता क्रम. पुढचा प्रश्न आहे 12वा. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असता येणारा मधला अपूर्णांक व उतरत्या क्रमाने लिहिलेला असता येणारा मधला पूर्णांक यामधील फरक किती? विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न आपल्याला गोंधळात टाकणारे असतात, तर घाबरून जायचं नाही. मी तुम्हाला इथं समजावून देतो, इथं कळलं म्हणजे हा प्रश्न तुम्हाला कळला. बघा, 3, 2, 1, 5, 6, 3 आणि 2 अशा मी 5 संख्या घेतलेल्या आहेत. मग याचात मी मांडतो सुरुवातीला चढता क्रम. मग इथं 1, 2, नंतर 3, नंतर 5 आणि 6. आता मांडतो मी यांचा उतरता क्रम. मग 6, नंतर 5, 3, 2 आणि 1. मग ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, चढता क्रम आणि उतरता क्रम मांडणी करत असताना मधली संख्या सारखीच येते. आणि मधली संख्या जर सारखी झाली तर 3 मधून जर 3 वजा केले तर उत्तर काय मिळणार आहे? 0. मग ह्या ठिकाणी पण 2, 2, 4 आणि 1, 5, 5 संख्या आहे. मग 5 संख्या असल्या तर मध्ये जी संख्या येणार आहे ती संख्या चढत्या क्रम मध्ये आणि उतरत्या क्रम मध्ये येणार आहे. म्हणून या ठिकाणी त्याच संख्येमधून तीच संख्या गेली तर उत्तर मिळतं 0. म्हणून याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा आणि ह्या स्वाध्यायातला आपण शेवटचा प्रश्न घेऊया, कारण याचा नंतरचे व्हिडिओ मी पुढच्या याच्यात घेईल. कारण का? कारण पालक तुमच्याकडे जास्त वेळ मोबाईल देत नाही, म्हणून आपण छोटे व्हिडिओ तयार करत आहोत. पुढचा प्रश्न आहे 13वा. हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिले असता येणारा दुसऱ्या व तिसऱ्या अपूर्णांकाची बेरीज किती येईल? आता उतरत्या क्रमाने काय दिले, इथं उतरत्या क्रमाने लिहायचंय. मग यांचे छेद काय आहेत? सारखे. ज्यावेळेस छेद सारखे असतील, जो मोठा तो मोठा आणि ज्याचा अंश लहान तो लहान. मग आता सगळ्यात महत्वाचं, उतरत्या क्रमाने मांडणी करत असताना सुरुवातीला 7/8, त्याहून लहान 5/8, त्याहून लहान 3/8 आणि शेवटी 1/8. मग याच्यात 2 आणि 3 नंबरची संख्यांची काय सांगितलेली आहे? बेरीज. 5/8 अधिक 3/8 यांची बेरीज. मग तुम्हाला सुरुवातीला एक नियम दिलेला आहे, तो तुमचा लक्षात असला पाहिजे. ज्या वेळेस छेद सारखे असतात त्यावेळेस वरच्या अंकांची बेरीज म्हणजे अंशांची बेरीज होत असते. आणि छेद हा एकाच वेळेस लिहितो. लिहिला एक वेळेस 5 अधिक 3 किती झाले? 8. सॉरी 8. वरती 8 खाली 8. हा नियम पण तुम्हाला माहित असेल. 8 1 जा 8, 8 1 जा 1 म्हणजे 8 1 8, 8 1 8. उरला काय? 1. मग याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मी पाठाच्या सुरुवातीला जी माहिती दिली त्याच्यावर एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तोही तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या, तरच तुम्हाला हा स्वाध्याय पुढचा कळेल. उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.